शांती शांती. आहेत का? अरे बाबा, या ना या ना. नमस्कार करते बाबा. हा, आशीर्वाद आशीर्वाद. काही बस, पाणी? तुम्हाला पाहिलं आणि पाण्याची इच्छाच गेली. हो का? हो हो. कसे काय बाबा इकडे तुम्ही? तुम्हाला मी माझं प्रवचन करताना पाहिलं आणि देहभान विसरून गेलो मी. बाबाजी, तुमचं जे आम्ही जे प्रवचन ऐकतो ना, असं मन असं प्रसन्न होऊन जातं ना. असं वाटतं तिथं कंटिन्यू बसूनच राहावा. तुमचं माझ्या प्रवचनाने मन प्रसन्न होतं, हा. पण माझं मन तुम्हाला बघून प्रसन्न होतं. हो का? हो, माझं चित्तच लागे ना प्रवचन करताना. हो, म्हणून तुम्ही आमच्या घरी आले का? हो, तुम्ही आल्या, मी तुम्हाला बघितलं आणि तेव्हापासून विचलित झालो मी आणि डायरेक्ट तुमची भेट घ्यायला घरी आलो. नाही, मीच येणार होते तुमची भेट घ्यायला. म्हटलं आता बाबाजींच्याच पायथ्याशी जाऊन बसायचं मस्तपैकी. बाबाजी, हा, कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय मला. है ना? खूप प्रसन्न वाटतंय. तुमच्यापेक्षा आम्हालाच खूप प्रसन्न वाटतं तुमची सेवा केलं. महिनाभरापासून तू माझी सेवा करते, हो ना बाबाजी. मला तृप्त केलं तू. हो ना. बरं, तुला काही कमी पडलं का? नाही हो बाबाजी, हा तुमच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं झालं. बाबा, हवा घाल. हा 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 हा. अशी हवा कुठेच खाल्ली नाही मी आजपर्यंत. फॅनची हवा, एसीची हवा, कृत्रिम हवा ना ती. हा. ही तुमची हवा वेगळीच हो. है ना? एकदम असं गार गार झाल्यासारखं है वाटतं. ना? हो हो, कसं वाटतं बाबा? खूप छान वाटतंय मला. बाबा ऐका ना, हा, अहो, माझी खूप मोठी एक समस्या आहे. म्हणजे अजूनपर्यंत तुझ्या समस्या संपल्या नाही? अरे बोल, बोल तू फक्त. अहो, माझा नवरा ना हा. काहीच करत नाही. अरे, म्हणजे कामधंदा करत नाही का? हा ना, समजून घ्या तुम्ही हो बाबा. म्हणजे? आता तुम्ही एवढे पण ना समजले ना. हा, मी ज्ञानी आहे. हो. बरोबर आहे. आलं, मला तुझ्या मनातले भाव कळाले. म्हणजे तुझा नवरा तुला सुख देत नाही. नाही ना. हा, काळजी करू नको, मी आहे ना. हो. हा, हो. काळजी करायचं कारण नाही. मला ना एक घर बांधून द्यावं बाबा, मी त्याला ना सोडून देणार आहे माझ्या नवऱ्याला. हो का? हम्म. अगं, नुसतं घर मागते का तू? हा हा तो हा तो आपला जो आश्रम आहे, हा सगळा आश्रम हा. हा तुझाच आहे. अय्या, हा 50 एकरामध्ये जेवढा मोठा आश्रम आहे, हा सगळा तुझा आहे. तुम्ही माझ्या नावावर बांधला का? तुझ्या नावे करणार आहे मी आता. आई ग. अरे अरे, हा, सांभाळ सांभाळ, मी खरं बोलतोय, सत्य अय्या. बोलतोय. अगं, 1 महिना तू मला एवढं प्रसन्न ठेवलेलं आहे, एवढं आनंदात ठेवलेलं आहे. मग 50 एकरचा आश्रम काय मोठी गोष्ट आहे का? खरंच बाबा. हो, मी आजच्या आज तुझ्या नावे हा आश्रम करणार आहे. आई ग. खुश? हो. आणि तू काय म्हणते, नवरा सुख देत नाही? मी सुख देईल तुला आता याच्या पुढे. हो का? हो. हो, चालेल. मला मोहमायेमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त थोडा इंटरेस्ट तुझ्यामध्ये होता. हे हे सगळं नश्वर आहे, त्याच्यामुळे हे तुझ्या नावावर केलं तर मला वाईट वाटणार नाही. करा ना बाबा, चला ना नावावर. हो का? हो. खूप अधीर झालेली तू. हो हा बाबा. हो बाबा. हा, बोल. चला ना, कुठे? पहिले तुमचं काम करू, मग माझं काम करू. अरे, चला ना बाबा. तुला खूपच घाई झालेली आहे. हो, पहिले तुमचं काम करू मग माझं. माझं कोणतं काम? अहो, तुमचं प्रवचन संपव आणि हा. मग आपण कोर्टात निघू. हो. चला. अरे बाप. हा. तुला खूपच घाई झालेली दिसते. हो ना बाबा. तुला खूपच घाई झालेली दिसते. हो ना, तुमचा कार्यक्रम उरकून आपण जाऊ. कार्यक्रम? हो, आपला तो. प्रवचनाचा? हा. हा हा. हा.
चला ना बाबा. अरे बापरे, आज प्रवचनाची इच्छाच नाही माझी. हो ना बाबा. तुझ्या बाबा. सानिध्यात, फक्त तुझ्या सानिध्यात राहावं असंच वाटतं मला नेहमी. बाबा चला ना. बाप. बाबा हा, चला. आधी तुझं काम करून घेऊ, हो मग माझं काम हो करू. चला. चालेल ना? हो अरे बापरे. चला चला. चला. भिक्षा. कडक बनवते पोहे अरे बाबा नो, है ना. पोटाला भाकर द्या. 2 दिवसाचा उपाशी आहे, मला पोटाला भाकर द्या. हे दार उघडं आहे, कदाचित इथं मला भीक मिळेल. आवाज देऊन बघतो. कोणी आहे का घरात? अहो, 2 दिवसाचा उपाशी आहे, काही मिळेल का मला? कोण आहे? अहो भिकारी. अहो पुढच्या दारी जा. अहो मी खूप मोठा साधू होतो, पण आता भिकारी झालो. मला 2 वेळच्या खायची भ्रांत झाली. मला थोडस द्या हो. नाही नाही इथं काय भेटणार नाही. चला पुढं जा. अहो ओळखलत का मला? तुम्हाला अहो, नाही. तुम्ही माझ्या आश्रमात यायच्या माझं प्रवचन ऐकायला. मी तुम्हाला प्रवचन द्यायचो. नाही हो. अहो विसरलात तुम्ही? अहो तुम्ही 1 महिना माझी सेवा केली होती. मी हो, सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या नावे केली. इथे लोक माझी सेवा करतात, तुमची सेवा कुठून करू? कुठून करू? कसे कसे भिकारी आता सांगता नाही येत. अहो मी भिकारी नाही, अहो मी साधू आहे. तुम्ही धने, खूप भूक लागली, भीक द्या. अहो मी भिकारी झालो तुमच्यामुळे. सगळी प्रॉपर्टी तुम्ही हडप केली आणि मला भिकारी करून टाकलं. येडे बिडे झाले काय? चला चालू पडा. अहो असं काय बोलता तुम्ही? चला इकडनं. इथं भीक भीक नाही भेटत. हे सगळं आश्रम माझे. अहो माझा आहे तो, मी तुमच्या नावे केलाय तो. माझ्या नावावर केला ना. हा, हे माझं झालं ना. ही सगळी संपत्ती माझी आहे. हे भिकारी आणि भीक मागायचं, भांड घ्यायचं आणि आमच्या दारापाशी यायचं नाही. चला निघा इकडनं. निघा इकडनं. अहो असं काय करता? मला ओळखलं नाही तुम्ही? अहो तुमचे कपडे काय, तुम्ही काय, तुम्हाला कसे ओळखलो मी? भिकारी कुठला? हे सगळं आश्रम बिश्रम मी माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशांनी बांधलेले आहे. इथं मी गोरगरिबांना सांभाळते. एवढे दांडगे झालेले, एवढे शरीर चांगलं आहे, काम करायचं, पैसे कमवायचे. असे दिसताय गंजडी. म्हणे माझे आश्रम. तोंड पाहिलं का आरशात? चला इकडनं चालू पडा, नाही तर पोलिसाची गाडी बोलवलं आत्ताच्या आत्ता. हो, जातो जातो. चला. झाला भिकारी. भिकारी झाला, माझ्याच दारात आला. हा माझ्या प्रेमात एवढा पागल झाला की अक्षरशः भिकारी होऊन गेला. आता मी तरी काय करणार आहे? ती त्याची चुकी. आता ही सगळी प्रॉपर्टी माझी, हेच आश्रम माझे. 1 नाही 2 2 3 3 आश्रम माझे. आता मी एवढ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे. आता ह्याला म्हणा माग भीक आणि मी करते मजा. माझी लेकरं 2 मजा करल आणि मी पण मजा करेल. चल.